आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की प्रिया अर्जुनला विचारत असते की तू एवढा का कासावीस झालेलास. जेव्हा सायली पडली होती एवढं धावत जाऊन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास, हॉस्पिटल डोक्यावर उचललंस, तिच्यासाठी एवढा रडत होतास. तेव्हा अर्जुनला कळतं की आपल्याला आपलं नाटक सुरू ठेवायला हवं. हिला संशय येतो आहे म्हणून तो म्हणतो, अगं माणूस की जर का रस्त्यावर सुद्धा एखादा माणूस ॲक्सिडेंट होऊन पडला तर आपण त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये नाही का जात. तसंच मी केलं आणि जर का असं केलं नसतं तर घरच्यांना डाऊट नसतं का आला. आणि तो तिला समजवतो आणि प्रियासुद्धा हो हो बरोबर बरोबर करते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मी सायलीला हे बाटली पाण्याची देऊन येतो. तर ती म्हणते थांब रे मी देऊन येते, तेवढीच तिची विचारपूसही करता येईल मला. तर तो म्हणतो ठीक आहे, मला सिनियरकडे जायचं आहे, त्यांनी बोलवलं आहे, तो मी सिनियरकडे जातो आणि तो तिथून निघून जातो. तेवढ्यातच प्रिया पाण्याची बाटली घेऊन जिन्यावरनं वरती चढत असते आणि अर्जुनच्या रूमकडे जात असते. तेवढ्यातच तिला सायली दिसते. सायली बाहेरच उभी असते. सायली तिच्याकडे रागाने बघत असते आणि म्हणते तुझी काय नाटकं चालू आहेत हे मला कळत नाही असं नाही. तर प्रिया तिला म्हणते तू कशाबद्दल बोलतेस. तर ती म्हणते, सायली तिला सांगते की तू मला जिन्यावरनं पाडलंस हे मी विसरले नाही आहे. मला मूर्ख समजू नकोस, बावळत समजू नकोस की मला काही समजत नाही आहे. मला सगळं व्यवस्थित समजतं. तुझी नाटकं जी तू चालवली आहेस ती मला व्यवस्थित कळतात. हे समजू नकोस की मी घरच्यांना काही सांगणार नाही म्हणून. तर प्रिया एकदम घाबरते. सायली तिला म्हणते वेळ आल्यावर मी नक्की सांगणार. आणि त्या दोघींची बाचाबाची सुरूच असते. तेवढ्यात प्रिया हळूहळू मागे जात असते आणि सायली तिच्या पुढे असते. आणि तेवढ्यातच प्रियाचा तोल जाऊन ती जिन्यावरनं खालती पडणार आणि तेवढ्यात सायली तिचा हात पकडते आणि तिला वाचवते. ती तशीच असते लटकत. तेवढ्यात सायली तिला म्हणते तुला बघायचं जिन्यावरनं खालती पडताना कसं वाटतं ते. सगळे आपल्या जवळची माणसं आपल्या डोळ्यासमोरून जातात तेव्हा कसं वाटतं ते एकदा अनुभव घे ना, तुला कळेल. तर प्रिया घाबरून नाही 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 करत असते. सायली तिला ओढून वरती घेते आणि सांगते की परत तुझं का असं काही केलंस तर बघ, मी तुला सहज खालती ढकलून दिलं असतं पण असं करणार नाही, कारण मी तुझ्या पातळीपर्यंत येऊ शकत नाही. म्हणून सांगते सुधार, नाहीतर तू मला धक्का मारलास हे मी घरच्यांना कधीही सांगू शकते. प्रिया खूपच घाबरते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यातच अर्जुन रविराजकडे हे सांगत असतो की प्रतिमा हत्यावर हल्ला झाला होता म्हणून. रविराज खूपच घाबरतात आणि दचकतात. अर्जुनला विचारतात काय, हे तू मला आधी का नाही सांगितलंस. तेव्हा अर्जुन म्हणतो हे एवढं सगळं चालू होतं म्हणून मी बोललो नाही, पण आता तुला सांगतो आहे. तेव्हा रविराज अर्जुनला सांगतात मला तो पूर्वी जेव्हा अपघात झालेला तो ड्रायव्हर होता तो भेटला होता, कदाचित त्याच्याशीच निगडीत असेल, तेच परत आमच्यावर हल्ला करत असतील, म्हणजे आमच्या तिघांचाही जीव धोक्यात आहे. अर्जुन म्हणतो काय, तो म्हणतो हो. तेवढ्यातच बाहेर सायली खालती येते आणि किचनमध्ये काम करण्यासाठी बघतच असते. तेवढ्यात पूर्णाजी तिला म्हणतात तू खालती का आलीस, आराम करायचं ना वरती. तर ती म्हणते आराम करून कंटाळा आला. आणि तेवढ्यातच अर्जुन आणि रविराज तिकडे येत असतात. हे बघून सायली कल्पना आणि विमलताईच्या पाठीमागे लपते. अर्जुनला हे कळतं. अर्जुन सायलीला बाहेर बोलवतो आणि म्हणतो तू काम करायला खालती आलीस ना, मी तुला सांगितलं होतं वरती आराम कर म्हणून. तर ती म्हणते नाही हो, असं तसं सावरत असते. तेवढ्यात रविराज सायलीला म्हणतात माझं तुझ्याकडे एक काम आहे, करशील. तर ती म्हणते हो सांगा ना, प्रतिमाला बाहेर घेऊन ये. तर ती म्हणते ठीक आहे. सगळेजणांना प्रश्न पडतो की अर्जुन आणि रविराजना प्रतिमाशी काय बोलायचं आहे, काय प्रश्न विचारायचे आहेत म्हणून. तेवढ्यातच सायली प्रतिमाला बाहेर घेऊन येते. अर्जुन प्रतिमा आत्याला सांगतो की इथे सोफ्यावर बस म्हणून. तेव्हा प्रतिमा आत्या नाही म्हणते, पण तरी अर्जुन तिला बसवतो तिकडे. अर्जुन प्रतिमा आत्याला प्रश्न विचारतो की तुला कोणी सांगितलं की सायली हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून. तर ती पहिलं विचार करत असते. तेवढ्यातच सायली म्हणते ह्यानी तुम्हाला हा प्रश्न विचारला आत्या, त्याच्यामागे काही कारण आहे, सांगा ना, तुम्हाला कोणी सांगितलं होतं. तेवढ्यात प्रतिमा एकीकडे बोट दाखवते. ते बोट प्रियाकडे असतं. सगळेजण डचकून प्रियाकडे बघतात. प्रिया खूप घाबरते, आता मेले म्हणून, आता काय सांगायचं असं करून. तेवढ्यातच पूर्ण आजी तन्वीला ओरडते, तन्वी तू हे केलंस. आणि हे ऐकून प्रतिमा आत्या एकदम दचकते. अर्जुनला ते कळतं. अर्जुन पूर्णाजीला म्हणतो थांब ना पूर्णाजी. आणि मग प्रतिमा आत्यांना म्हणतो तुम्हाला आराम करायला रूममध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता म्हणून. तर प्रतिमा आत्या तिथून निघून जाते. मग पूर्णाजी तन्वीला म्हणते तन्वी समोर ये. खूप चिडलेली असते पूर्णाजी आणि तिला जाब विचारते मी सांगितलं होतं की प्रतिमाला काही सांगायचं नाही, मग तू कसं सांगितलंस म्हणून. तर प्रियाला काहीच कळत नाही आपण काय बोलायचं आहे म्हणून. तेवढ्यात रविराजसुद्धा म्हणतात अगं तन्वी बाळा तू असं का केलंस.
तर प्रिया एकदम दचकते, काय बोलावं कळत नाही. पण ती म्हणते, मला सायलीची आठवण येत होती, तिची काळजी वाटत होती, म्हणून हीच काळजी मी आईसमोर व्यक्त केली. पण मला नव्हतं माहिती हे असं काहीतरी होईल म्हणून. तर माझं चुकलं, माफ करा. आणि हे ऐकून अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो की हिला कधीपासून एवढी काळजी वाटायला लागली. तेव्हा पूर्णाची तन्वीला म्हणते, तुला अस्मिताने सांगितलं नाही का? मी सांगितलं होतं सगळ्यांना की प्रतिमाला काहीही सांगायचं नाही म्हणून. तर लगेच तन्वी डाव उलटते आणि म्हणते, नाही, आमचं काहीच बोलणं झालं नाही. हे ऐकून अस्मिता एकदम चकित होते. अस्मिता बोलायला जाणार तेवढ्यातच प्रिया तिला बोलूच देत नाही आणि म्हणते, माझं आणि अस्मिताचं काहीच बोलणं झालं नाही. हो ना गं अस्मिता, आपलं बोलणंच झालं नाही ना, बोलणंच झालं नाही ना काही, असं करत. आणि अस्मिता येडी कन्फ्यूज होते आणि ती तन्वीच्या होमध्ये हो म्हणते. सायलीच्या लक्षात येते, ती प्रिया आणि अस्मिताकडे वारंवार बघत असते. तिला संशय येतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो.